रामकृष्ण हरी माऊली. मी विनोद घाटगे. ABP माझाच्या माझा विठ्ठल माझी वारी या कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत. देहू आळंदीहून निघालेला वैष्णवांचा सोहळा पंढरीची वाट जवळ करतोय. विठुरायाच्या दर्शनाची आस प्रत्येक वारकऱ्याला लागली आहे. वारीच्या वाटेवरची प्रत्येक अपडेट, प्रत्येक सोहळा, वारीच्या वाटेवर घडणारा प्रत्येक सोहळ्यात रिंगण असेल किंवा मग निरास्नान, अशा अनेक गोष्टींचा आढावा आपण घेतोय आपल्या या खास कार्यक्रमातून, ज्याचं नाव आहे माझा विठ्ठल माझी वारी. वारीतला प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो, प्रत्येक टप्पा महत्त्वाचा असतो आणि त्या प्रत्येक टप्प्यावर घडणारे सोहळेही तितकेच महत्त्वाचे असतात. आजच्या दिवसाची महती काय सांगतोय आपला छोटा वारकरी. रामकृष्ण हरी. वारीतील सर्वात अद्भुत, रोमांचक आणि भक्तिमय सोहळा कोणता असेल तर तो म्हणजे रिंगण. पण रिंगण म्हणजे नेमकं काय? रिंगण म्हणजे पालखी सोहळ्यातील एक विशेष भक्ती सोहळा. रिंगण म्हणजे वर्तुळ. मैदानावर सर्व वारकरी आणि दिंड्या गोलाकार उभे राहतात. झेंडेकरी, विणेकरी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने उभे राहतात. मध्यभागी असतो तुकोबारायांचा पालखी रथ. रिंगणात सर्वात आधी तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला धावतात. त्यानंतर झेंडेकरी आणि विणेकरी विठ्ठल नामाचा गजर करत धावतात. तुकोबारायांचा मानाचा अश्व रिंगणात वेगाने दौडतो. ये! वारकऱ्यांची श्रद्धा अशी आहे की या अश्वावर स्वतः संत तुकाराम महाराज आरूढ असतात. अश्वाच्या टापांनी उडालेली धूळही पवित्र मानली जाते. लाखो वारकरी ती धूळ कपाळाला लावतात. आज बेलवाडी येथे तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण पार पडत आहे. रिंगणानंतर उडीचा खेळही रंगतो. टाळांचा नाद, पखवाजाची लय आणि नामाचा अखंड गजर. भाग गेला, शीण गेला, अवघा झाला आनंदू. रिंगण म्हणजे भक्तीचा उत्सव आहे, आनंदाचा सोहळा आहे, म्हणतो छोटा वारकरी. बोला रामकृष्ण हरी. तर बेलवडी इथं तुकाराम महाराजांच्या पालखीचा पहिला गोल रिंगण सोहळा पार पडला. वारीतला रिंगण सोहळा म्हणजे वारकऱ्यांसाठी एका अर्थानं पर्वणी असते. पालखीभोवती धावत प्रदक्षिणा घालणारे टाळकरी, विणेकरी, वारकरी हे दृश्य खरं तर आयुष्यभर डोळ्यात साठवून ठेवावं असंच असतं. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं हे पहिलं गोल रिंगण आपण बघताय माझ्या मागं. जे भगवा पताकाधारी मंडळी आहे, वारकरी आहेत, ते किती अगदी वायुवेगाने या ठिकाणी धावताना पाहायला मिळत आहे. सुरुवातीला या बेलवाडीमध्ये होत असलेल्या सकाळच्या प्रहारातल्या सगळ्यात मोठ्या अशा गोल रिंगणामध्ये पहिल्यांदा मेंढ्यांचं रिंगण झालं आणि आता आपण बघतोय की भगवा पताका घेतलेली मंडळी या ठिकाणी धावून हे रिंगण पूर्ण करत आहे. तर या आजच्या आषाढी वारीमध्ये, यावेळेसच्या आषाढी वारीमध्ये वारकऱ्यांची संख्या वाढताना पाहायला मिळते. खरं तर सुरुवातीला 2 दिवस पाऊस असल्यामुळे देहू आळंदीहून प्रस्थान होणाऱ्या या सगळ्या महाराष्ट्रातून येणाऱ्या ज्या पालख्या आहेत त्यांना पुण्यातून प्रस्थान ठेवण्यात आलं आणि त्यात सहभागी झालेली वारकऱ्यांची संख्या फार मोठी आहे. आणि आपण बघतोय की कशा प्रकारे भगवा पताका खांद्यावर घेतलेली ही सगळी मंडळी अगदी धावून हे रिंगण पूर्ण करत आहेत. या रिंगण प्रथेमध्ये प्रत्येकजण, म्हणजे आता मी तुम्हाला दाखवतोय हे भगवा पताकाधारी आहेत, ज्यांचं दुसऱ्यांदा हे धावत आहेत. यानंतर पुन्हा तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला बाजूला उभ्या आहेत. त्याचप्रमाणे टाळकरी आहेत, त्यानंतर मृदंग चालक आहेत किंवा मृदंग वादक आहेत. या पद्धतीनं सगळ्यात शेवटी
मानाचा अश्व या रिंगण सोहळ्यामध्ये धावेल आणि रिंगण सोहळ्यामध्ये धावल्यानंतर तो रिंगण सोहळा पूर्ण होईल. खरं तर हा रिंगण सोहळा बघण्यासाठी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि अनेक वरिष्ठ नेते या ठिकाणी आल्याचं चित्र आपण पाहायला मिळतं. आणि बघतो आपण की बेलवाडी इंदापूर तालुक्यामध्ये, खरं तर इंदापूर तालुक्यामध्ये एकूण 2 रिंगण सोहळे पाहायला मिळतात. एक बेलवाडीमध्ये आणि दुसरं इंदापूरमध्ये. अशा आता इथून पुढच्या काळामध्ये म्हणजे शेवटचा आठवडा खरं तर राहिला आहे आषाढी वारीतला, आणि या शेवटच्या काळामध्ये वारकऱ्यांसाठी पर्वणी असणार आहे ती अशा रिंगण सोहळ्याची. कॅमेरामन अक्षय करमाळेसह गोविंद शेळके, ABP माझा, बेलवाडी. तर या रिंगण सोहळ्यात सहभागी होणाऱ्या हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवणाऱ्या वारकऱ्यांशी खास संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी. पाहूयात. तुम्ही बघताय की संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील हा जो अश्व आहे तो किती वायू वेगाने धावतोय. म्हणजे 2 अश्व आहेत. एक मानाचा अश्व जो पुढे मोकळा सोडला जातो आणि तो दुसरा अश्व ज्याच्यावरती घोडेस्वार बसलेला आहे. आणि अशा प्रकारे हे अश्व फिरवले जातात. आपण बघतोय की जो मानाचा अश्व आहे तो अश्व ज्या ठिकाणाहून पळून हे रिंगण पूर्ण करतं त्या ठिकाणची माती हे सगळे वारकरी आपल्या भाडी लावत असतात. आणि आता बघतोय आपण की किती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लोक ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषामध्ये या देवाच्या अश्व जे रिंगण पूर्ण करत आहे त्याला प्रोत्साहन देत आहेत. आणि अतिशय म्हणजे अगदी रोमांचकारी क्षण म्हणावं लागेल की जिथे अशा प्रकारचा अश्व हा धावून हे रिंगण पूर्ण करत असतो. आणि ह्या रिंगण सोहळ्याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय असेल तर जोपर्यंत हा अश्व धावत नाही तोपर्यंत हे रिंगण पूर्ण होत नाही. आणि अशा प्रकारे रिंगणाची पर्वणी असते. वारकऱ्यांसाठी सुरू झालेले हे खेळ खरं तर आता पंचक्रोशीतल्या लोकांसाठी, गावकऱ्यांसाठी खऱ्या अर्थानं सोहळे बनलेत. आपण बघतोय की रिंगण पूर्ण झाल्याचं जाहीर केलं जातं. आणि असं हे बेलवाडीमधलं सगळ्यात सकाळी होणारं या आषाढी मार्गामधील सगळ्यात मोठं रिंगण जे बेलवाडीच्या या प्रांगणामध्ये पार पडते. मला सांगा, हे रिंगण सोहळे बघणं म्हणजे पर्वणी आहे? हो, म्हणजे हे आपले बेलवाडी गावात एक 400 वर्षापूर्वीची ही परंपरा आहे. 400 वर्षापासून हे रिंगण सोहळा इंदापूर तालुक्यातील सगळ्यात पहिला रिंगण सोहळा इथे होतो सर. हां, काय काय तयारी करतात सगळी म्हणजे ग्रामपंचायत सगळ्या वारकऱ्यांची पाण्याची सोय म्हणा, हे सगळ्या सोयी आपण आता आम्ही बिस्लरी वाटप वगैरे हे केलं होतं निचे डिलेक्टरपे. एक 10,000 बॉटल आपण वाटले आता निचे डिलेक्टर. पण वारकरी गावात येणार आहेत, पालखी येणार आहे म्हणजे सणाचं वातावरण असतं एकदम. असं दिवाळी कशी असते तसं वाटतं सर, एकदम छान. पहिले 2 दिवस होतं आमचं, असा आनंद होता एकदम वारी येणार आहे म्हणून. हां, वारकरी येणार. घरामध्ये काय काय चालतं? मी बघतोय की घरामध्ये तुमच्या लहान मुलापासून वयोवृद्धापर्यंत सगळेजण अगदी गोडधोड जेवायला करतात, वारकऱ्यासाठी करतात. काय काय चालतं नेमकं? आपले हेच भाजी भाकरी, आमटी भाकरी, ज्या इच्छेनुसार जे वाटेल ते करतात. हां, आमच्या नेचर डिलाईट परिवारातर्फे सर्व येणाऱ्या वारकरी भक्तांना हार्दिक शुभेच्छा. मला सांगा, काय नेमकी भावना असते ज्यावेळेस वारी इथं पोहोचते त्यावेळेस? खूप आनंदाची भावना असते. असं वाटतं की साक्षात विठ्ठलाचं दर्शन होतं इथं, अशी भावना असते बघा. पण मी बघतो की गावामध्ये म्हणजे प्रत्येक घरामध्ये जेवणाची व्यवस्था केलेली असते. हा, प्रत्येक घरामध्ये दिंडीची वगैरे सोय असते. प्रत्येकांना जेवण केलं जातं प्रत्येकाचे काय करून. काय जेवणाचे प्रकार? आपली बाय साधी बेसन भाकरी ठेसा जसं आवडेल तसं स्वीट पदार्थ एखादा असं प्रत्येक केलं जातं. अन्नदान मोठ्या प्रमाणात अन्नदान मोठ्या प्रमाणात असतं. बघताय तुम्ही की म्हणजे मी आणखी माझ्या कॅमेरामनला दाखवायचा प्रयत्न करतो की किती मोठा क्राऊड आहे. म्हणजे माझ्या मागं जर तुम्ही बघितलं तर अगदी तुम्हाला जिकडं दिसेल तिकडे सगळे लोक बघायला मिळतील की जे लोक सकाळी 6 वाजल्यापासून या ग्राउंडवरती आले होते, या प्रांगणावरती आले होते, जिथे साधारण 1 तासभर हा सगळा सोहळा चालतो. आणि अशा प्रकारचे खेळ आता सुरू झालेत. म्हणजे आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आषाढी एकादशीला आता शेवटचा आठवडा आहे. आणि आषाढी एकादशीच्या आधी शेवटच्या आठवड्यामध्ये प्रत्येक आषाढी वारी घेऊन चाललेल्या या पालख्या सोहळ्यामध्ये अशा प्रकारचे खेळ बघायला मिळतात. तुकाराम महाराजांच्या रिंगणाला सुरुवात झाली. आपण बघितलं की काल काटेवाडीमध्ये मेंढ्यांचं रिंगण पार पडलं आणि आता बेलवाडीमधलं हे रिंगण झाल्यानंतर पुन्हा इंदापूरचं उद्या गोल रिंगण असणार आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे रिंगण सोहळे आपल्याला बघायला मिळणार आहेत. कारण या रिंगण सोहळ्याशिवाय ही वारी पूर्ण होत नाही. कारण आपल्याला कल्पना असेल की 18, 19, 20 दिवस चालणारे हे सगळे वारकरी ज्यावेळी पंढरपूरकडे चालत जातात त्यावेळी त्यांना ऊर्जा आवश्यक असते, त्यांना स्फूर्ती आवश्यक असते. आणि ती जर कुठून मिळत असते तर आपण बघतोय की त्या अशा खेळातून मिळते. आणि खरं तर खेळातून सुरू झालेला हा सगळा प्रकार होता. आता मात्र तो खेळ लोकांचा सोहळा बनला आहे.
माऊली कसं वाटलं बघून? बरं वाटले आम्हाला, मोठा आनंद वाटतो आम्हाला. कोणत्या गावचे? येवत येवचे आहेत. मग वारीसोबत आहे? वारीतच जातो. तुम्ही फिरले का मधून? हां, नाही स्वतः वारीतूनच चालतो, फिरतो आम्ही. पण एवढे वयोवृद्ध मंडळी चालत असताना त्रास होत नाही? काय तर सगळा आनंद वाटतो आम्हाला. काहीच जाणवत नाही. रामकृष्ण हरी. काहीच नाही, खूप आनंद वाटतो आम्हाला. किती वय आहे तुमचं? माझं आता 55. 55. धावलामध्ये? हो हो. कुठून आला तुम्ही? देववरनं चालू. देववरच राहतोय आम्ही. घोरवडेश्वर दिंडी आमची. पण मला सांगा की तुम्ही इतकं चालत जायचं 10, 15, 20 किलोमीटर आणि पुन्हा याच्यामध्ये पळायचं? हो, तेवढी एनर्जी येते आम्हाला पांडुरंगाची. हो, खूप आवड आहे भेटीला जायची. पाय दुखत नाही दुखत. नाही दुखत पाय. छान वाटतं. छान वाटतं. इकडे 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 पाय दुखतात का? दुखतात ना, पण विसरून जातो आम्ही आनंदाच्या याच्यात. मला माहिती आहे की घरामध्ये जर एखादं आपलं जास्त काम झालं तर 2 दिवस उठत नाही आपण दोघी. हो, इथं काय नाही. नाही उठत, पण इथं सकाळी लवकर 1ला 2ला उठून बसतात तुम्ही किती वाजता उठत? आम्ही 1:30-2 वाजता उठतो. किती वेळ चालता? तरी आम्ही 2 तास चालतो. 2 तास चालतो. 1.5 ते 2 तास. आणि मग इथून पुढे आता शेवटच्या आठवड्यामध्ये जात आहे, पंढरपूर जवळ आल्यावर आणखी पुन्हा आयचं होतं? हो. फक्त आपण की अशा भावना आहेत सगळ्या वारकऱ्यांच्या, जिथे रोज 10, 15, 20 किलोमीटर चालायचं आणि हे 20 किलोमीटर चालल्यानंतर सुद्धा पुन्हा अशा एखाद्या रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचं आणि रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी झाल्यानंतर सगळ्या वारकऱ्यामध्ये अगदी कोण 55 वर्षाचं आहे, कोण 60 वर्षाचं आहे, कोण 65 वर्षाचे वयोवृद्ध वारकरीसुद्धा आम्हाला या ठिकाणी धावताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन अक्षय खरमाळेसह गोविंद शेळके, ABP माझा, बेलवाडी. आषाढी वारी म्हणजे खरं तर भक्ती, सेवा आणि समर्पण. धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरातील दशरथ कुटुंबीय मागील 80 वर्षापासून वारकऱ्यांना अन्नदान करतायत. ही सेवा आता 4थ्या पिढीपर्यंत येऊन पोहोचली आहे. विशेष म्हणजे 80 वर्षापूर्वी ज्या भाकरी, पिठलं आणि शुद्ध शेंगदाण्याच्या तेलाचा प्रसाद दिला जात होता, तोच प्रसाद आजही तितक्या श्रद्धेने, तितक्याच भक्तिभावाने वारकऱ्यांना दिला जातोय. दरवर्षी शेकडो दिंड्या त्यांच्या घरी येतात आणि हजारो वारकऱ्यांना हा प्रसाद दिला जातो. रामकृष्ण हरी. पंढरपूरच्या वारीची शेकडो वर्षाची परंपरा आहे. महाराष्ट्रातले अनेक कुटुंब आहेत की या परंपरेनं वारीला जातात. मी अशा एका कुटुंबाला भेट घडवणार आहे की ती परंपरेनं या वारीची सेवा करतात. कळंबमधलं दशरथ कुटुंबीय गेले 80 ते 80 वर्ष शेकडो वाऱ्यांची सेवा करतात. किती वर्षापासून चालू आहे हा सेवा? 1946 पासून. 1946 वडिलांनी वारीची सेवा करायचं सुरू केलं. कसं सुरू झालं? किती वाऱ्या येतात आणि कसा असतो हा सगळा महिना? पूर्वी काय होतं माहिती आहे का, 20-22 दिंड्या यायच्या, त्यात संख्या जास्त होती. आता जसं म्हणजे दिंड्याचे प्रमुख झालेले आहेत आणि संख्या दिंड्यामधल्या कमी झाल्यात. एकूण 7 ते 7.5 हजार वारकरी आमच्याकडे जेवून जातात त्यात, म्हणजे 54 दिंड्यामध्ये. अच्छा. हो. वडिलांनी सुरुवात केली तेव्हाचा कशी सुरुवात झाली याची आणि ही वारी घरापर्यंत कशी आली? वडिलांनी सुरुवात केली. पूर्वी काय होतं की आपलं जे जुनं बालाजी मंदिर होतं तिथं लोक थांबायचे आणि त्यांची जेवणाची व्यवस्था नसल्यामुळं आमच्या वडिलांनी त्या ठिकाणी सुरू केलं. बालाजी मंदिरामध्ये 4-5 वर्ष जेवण देत होतं. पुन्हा घरी सुरू केलं ते, कारण त्या असुविधामुळं घरी सुरू केलं पुन्हा. वैष्णवांचा मेळा हा जो आहे घरापर्यंत येतोय. खरं तर आजोबांनी सुरुवात केली, वडील, त्यानंतर तुम्ही आणि आता मुलांपर्यंतही पोहोचला. हो. आता आमची 4थी पिढी आहे आणि सगळ्यात विशेष बाब ही आहे की आजोबांनी सुरू केलं, वडिलांनी ते पुढं नेलं आणि त्यानंतर ही सगळी जी मॅनेजमेंट आहे ती माझ्या ताब्यामध्ये आल्यानंतर आपण जेवढं काही भगवंताची सेवा आहे म्हणून आमचा 100% हा दृढ विश्वास आहे की या 13 दिवसामध्ये एकदा तरी स्वतः पांडुरंग घरी येऊन जाऊन बघत असेल की मी सोपवलेलं जे कार्य आहे हे कशा पद्धतीने चालू आहे. आणि यातली सगळ्यात विशेष बाब ही आहे की 1972ला जो दुष्काळ पडलेला होता त्यावेळी माझ्या आजीने असा निर्णय घेतला होता की घरामध्ये जी 3 क्विंटल ज्वारी शिल्लक आहे ती ज्वारी पूर्ण शेतामध्ये पेरून टाकायची आणि
पांडुरंग वारीसाठी काय देईल त्यातून वारी चालवायची. तर त्या काळीसुद्धा आम्हाला फक्त उभेवर येणारी ज्वारी म्हणजे 16 पोते ज्वारी 1972च्या दुष्काळामध्ये सुद्धा झाली होती आणि त्याच ज्वारीमधून वारीचं पूर्ण जेवण झालं. म्हणजे आज आता या बागायत वारीच्या जेवणासाठी घरची ज्वारी त्याच्यासाठी शेत ठेवलेलं हे अखंडपणे घरच्या शेतातलं पिकवलेलं तुम्ही जेवू घालता वारकरी. हो हो हो. या पूर्ण वारीमध्ये जी ज्वारी वापरली जाते ती आज तागायत 80 वर्ष झालं घरच्याच शेतामधली आहे आणि ते क्षेत्रसुद्धा वेगळं ठेवलेलं आहे. तिथं फक्त आणि फक्त शेणखत टाकलं जातं, रासायनिक खत कुठलंही वापरलं जात नाही. आणि जी ज्वारी भाकरीसाठी वापरली जाते ती पूर्णपणे जुन्या बियाचीच आहे आणि ती आत्तापर्यंत जुनंच बी चालत आलेलं आहे. किती पालख्या येतात? महाराष्ट्राबाहेरूनही काही पालख्या येतात असं कळतंय. किती पालख्या येतात आणि त्यांचा तुमचा जो संवाद आहे तो कशा पद्धतीने होतो? जुन्या काळी पालख्यांचे पत्र यायचे आणि आदल्या दिवशी समोर चोपदार यायचा. आता काळ बदलला आहे, पत्र अजूनही चालू आहेत, फक्त चोपदार येणं बंद झालं आहे आणि मोबाईलवर ते संपर्क करून सांगतात की यावेळी दिंडी येणार आहे आणि एवढे माणसं आहेत, त्याप्रमाणे आम्ही तयारी करून ठेवतो. कोरोना काळ यापासून सुद्धा अखंड सेवा आहे. आई आजी सगळं हे करते, काय तुला याच्यातून वाटतं? तुझ्या भावना काय? समाधान वाटतं हे सगळं? हो, मला पण फार छान वाटतं. म्हणजे ही अन्नदानाची सेवा होते आमच्याकडून, त्यामुळे छानच वाटतं. या कुटुंबातल्या पुढच्या पिढीच्या देखील भावना आहेत. खरं तर पंजोबापासून सुरू झालेली सेवा आता नातरुंड आणि त्याच्या पुढं देखील आलेली आहे आणि राज्यासह परराज्यातून देखील शेकडो पालख्या इथं येत असतात. हजारो वारकरी प्रत्येक वर्षी इथं भोजनाचा स्वाद घेतात आणि हे अखंडपणे दशरथ कुटुंबाकडनं वारकऱ्यांची जी सेवा आहे ती सुरू आहे. अप्पासाहेब शिळके, ABP माझा, धाराशिव. संत वामन भाऊ यांचा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने निघालाय. अहिल्यानगरच्या जामखेड इथं या पालखी सोहळ्याचं पहिलं रिंगण पार पडलं. हजारो वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी झालेत. हजारो वारकऱ्यांनी या दिंडी सोहळ्याचा आनंद घेतला. ते या सोहळ्यात सहभागी झाले. तर संत वामन भाऊंच्या पालखी सोहळ्यातली ही दृश्य आपण बघतोय. जामखेड इथं हा पहिला रिंगण सोहळा पार पडला पालखीचा आणि ज्या सोहळ्यामध्ये हजारो वारकरी सहभागी झाले होते. तर यासह माझा विठ्ठल माझी वारीमध्ये आज वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटणार आहोतच. पाहत रहा ABP माझा.